जेव्हा आपल्याला आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट बघायचं आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजेच नॅरेशन होते आणि जवळपास स्टेट बोर्ड असो किंवा सीबीएसई असो, 8वी किंवा 7वी पासून सगळ्यांनाच डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच अभ्यासक्रमामध्ये अतिशय महत्वाचं असते. आणि 8वी ते 10वी विद्यार्थ्यांच्याच नव्हे तर एमपीएससी असेल, युपीएससी असेल किंवा स्कॉलरशिपच्या एक्झाम असेल, तर या सगळ्यांसाठी डायरेक्ट इनडायरेक्ट अतिशय महत्वाचा ग्रामरचा भाग आहे. आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट शिकत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट माहित ही असायला पाहिजे की जे इन्व्हर्टेड कॉमा मधलं वाक्यरचना आहे, ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे. वाक्याचे जे आपल्याला प्रकार असतात, सगळ्यात महत्वाचं वाक्याचे 4 प्रकार असतात. पहिला वाक्याचा प्रकार असतो असर्टिव्ह सेंटेन्स, दुसरा वाक्याचा प्रकार असतो इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, तिसरा वाक्याचा प्रकार असतो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आणि चौथा वाक्याचा प्रकार असतो इम्परेटिव्ह. आता आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट करताना काही महत्वाच्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर ग्रामर म्हटलं की नियम अतिशय महत्वाचे असतात आणि म्हणून नियम त्या ठिकाणी महत्वाचे आहे. नियम आपल्याला समजून घेण्यासाठी पहिल्यांदा वाक्य लक्षात घेणं आवश्यक आहे. आता डायरेक्ट इनडायरेक्ट शिकत असताना जो भाग इन्व्हर्टेड कॉमामध्ये नाही आहे त्याला रिपोर्टिंग स्पीच म्हणतात. जो इन्व्हर्टेड कॉमामध्ये भाग नाही आहे त्याला रिपोर्टिंग स्पीच म्हणतात आणि जो इन्व्हर्टेड कॉमामध्ये भाग आहे त्याला रिपोर्टिंग स्पीच म्हणतात आणि जो इन्व्हर्टेड कॉमामध्ये नाही आहे भाग त्याला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. म्हणजे इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेरचा भाग रिपोर्टिंग वर्ब असतो आणि इन्व्हर्टेड कॉमामधला भाग रिपोर्टिंग स्पीच असतो. आता डायरेक्ट इनडायरेक्ट करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जे इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेला वाक्याचा प्रकार आहे तो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ओळखायचा असतो. तो असर्टिव्ह आहे का, असर्टिव्ह म्हणजे स्टेटमेंट, ते वाक्य इंट्रॉगेटिव्ह आहे का, ते एक्सक्लेमेटरी आहे का आणि ते इम्परेटिव्ह आहे का. आता हे कसं ओळखायचं, तर वाक्याचा प्रकार जर क्वेश्चन मार्क असेल तर ते वाक्य इंट्रॉगेटिव्ह असतं. जर वाक्यामध्ये एक्सक्लेमेशन मार्क असेल तर ते वाक्य एक्सक्लेमेटरी असतं. जर वाक्यामध्ये दिलेला पहिला शब्द जर व्हर्ब असेल त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असेल म्हणजे वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब नसेल तर ते वाक्य इम्परेटिव्ह असतं. आणि सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट अशी रचना वाक्यरचना असेल तर ते वाक्य असर्टिव्ह किंवा स्टेटमेंट असतं. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला इन्व्हर्टेड कॉमामधला वाक्याचा प्रकार ओळखता येणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना किंवा नॅरेशन चेंज करताना. डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथन, जो कोणी बोलणारा असतो त्याच्या तोंडचं ते वाक्य असतं, ते आपल्याला इनडायरेक्ट मध्ये करायचं असतं म्हणजे आपण त्याला नॅरेशन चेंजिंग म्हणतोय. डायरेक्टचं इनडायरेक्ट. आता डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना मी जसं आपल्याला सांगितलंय की इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेला वाक्याचा प्रकार कोणता आहे तो आपल्याला ओळखणं आवश्यक आहे. क्वेश्चन मार्क असेल तर इंट्रॉगेटिव्ह असेल. आता इंट्रॉगेटिव्हचे पण 2 प्रकार आहेत. एक WH क्वेश्चन. WH क्वेश्चन म्हणजे ज्या प्रश्नाची सुरुवात WH वर्डनी होते. त्याच्यानंतर व्हर्बल क्वेश्चन किंवा यस नो क्वेश्चन, ज्या प्रश्नाची सुरुवात हेल्पिंग वर्बने होते. म्हणजे हेल्पिंग वर्बने सुरू होणारा प्रश्न यस नो क्वेश्चन असतो आणि WH वर्डनी सुरू होणारा प्रश्न WH क्वेश्चन असतो. एक्सक्लेमेशन साईन असेल किंवा जनरली व्हॉट किंवा हाऊ न जर वाक्याची सुरुवात होत असेल तर वाक्य एक्सक्लेमेटरी असेल. वाक्यामध्ये अगदी सुरुवातीला सब्जेक्ट वाक्याचा कर्ता आणि हेल्पिंग वर्ब नसेल तर वाक्य इम्परेटिव्ह असते आणि सब्जेक्ट म्हणजे कर्ता, सहाय्यकारी क्रियापद आणि ऑब्जेक्ट असेल तर वाक्य असर्टिव्ह असते. सगळ्यात महत्वाची कंडिशन ही आहे, ग्रामरमध्ये शिकत असताना बेसिक महत्वाचं आहे. आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. वेनेवर यू ट्राय टू लर्न द डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच वी हॅव टू नो द काइंड ऑफ सेंटेन्स फर्स्ट गिव्हन इन द इन्व्हर्टेड कॉमा. जर वाक्याचा प्रकारच आपल्याला समजला नाही तर आपल्याला त्या ठिकाणी वाक्य करता येणार नाही. आणि वाक्याचा प्रकार समजल्यानंतर वाक्याच्या प्रकारानुसार आपल्याला ते रूल्स कळले पाहिजे. आता रूल्स म्हणजे कोणते, कुठलंही वाक्य डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना आपल्याला 5 प्रकारचे नियम माहीत असणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचा पहिला प्रकार असतो हे रिपोर्टिंग वर्बचा पहिला प्रकार. रिपोर्टिंग वर्ब काय चेंज करायचं आणि ते पण वाक्याच्या प्रकारावर डिपेंड असतं की वाक्याचा प्रकार कोणता आहे. दुसरी गोष्ट असतं हे जे रिपोर्टिंग वर्ब आहे आणि रिपोर्टिंग स्पीच आहे त्याला जोडणारा
शब्द ज्याला आपण कंजंक्शन म्हणतोय, दुसरा रूल. तिसरा रूल असतो प्रोनाऊनचा. जी सर्वनामं असेल ती सर्वनामं कशी बदलवायची, हा एक तिसरा रूल असतो. चौथा रूल असतो टेन्सचा. टेन्सचा रूल कळणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि विद्यार्थ्यांचं जनरली काय चुकतं, टेन्सचा रूल माहीत नसल्यामुळे बहुधा टेन्सच चुकतोय. आणि म्हणून कोणता टेन्स डायरेक्ट स्पीच मध्ये असल्यावर इनडायरेक्ट मध्ये कोणता टेन्स करायचा ते आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि पाचवा रूल असतो स्थलकालवाचक शब्दाचा. द वर्ड्स विच इंडिकेट टाइम अँड प्लेस. ते स्थलवाचक शब्द कोणते, ते आपल्याला ही वाक्यरचना पाहायची आहे. पाहत असताना आपल्याला रूल पण लक्षात घ्यायचे आहे. जसं पहिला रूल आहे रिपोर्टिंग वर्बचा. आता रिपोर्टिंग वर्ब कसं चेंज करायचं, हे वाक्य जर ऍसर्टिव्ह असेल तर सेड असेल तर सेडच राहतं, आणि सेड टू असेल तर टोल्ड होतं. वाक्य जर ऍसर्टिव्ह असेल तर. वाक्य जर इंट्रोगेटिव्ह असेल तर सेड किंवा सेड टूचे आस्क होते. वाक्य जर एक्सक्लेमेटरी असेल तर वाक्यामध्ये सेड किंवा सेड टूचं एक्सक्लेम होतं. आणि हे वाक्य जर इम्परेटिव्ह असेल, म्हणजे वाक्याचा प्रकार पहिले कळणं गरजेचं आहे. मी आपल्याला सांगितलंय की बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणजे वाक्याचा प्रकार जर आपल्याला लक्षात आला तर या सेडचं काय करायचं ते आपल्या लवकर लक्षात येईल. वाक्य ऍसर्टिव्ह असेल तर सेडचं सेडच, सेड टू असेल तर टोल्ड. वाक्य इंट्रोगेटिव्ह असेल तर सेडचं किंवा सेड टूचं आस्क. वाक्य एक्सक्लेमेटरी असेल तर सेड किंवा सेड टूचं एक्सक्लेम. आणि वाक्य जर इम्परेटिव्ह आज्ञार्थी असेल तर आज्ञार्थी वाक्याच्या अर्थानुसार इथे आपल्याला सेडचं सजेस्टेड, ऍडवाइस, इव्हन टोल्ड पण करता येतं. वाक्यात जर प्लीज दिलं असेल तर आपल्याला इथं रिक्वेस्टेडच करायचं असतं. हा पहिला बदल आहे, तो रिपोर्टिंग वर्बचा आहे. त्याच्यानंतर दुसरा बदल आहे कंजंक्शनचा. कंजंक्शन म्हणजे जोड शब्द. हे रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टिंग स्पीचला जोडणारा शब्द. वाक्य जर ऍसर्टिव्ह असेल तर कंजंक्शन दॅट वापरतात. वाक्य जर एक्सक्लेमेटरी असेल तर कंजंक्शन दॅटच वापरतात. वाक्य जर WH क्वेश्चन असेल तर कंजंक्शन कोणतंच वापरत नाही. वाक्य जर येस नो क्वेश्चन असेल तर इफ किंवा वेदर वापरतात. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर कंजंक्शन म्हणून टूचा वापर करतात. आणि वाक्याच्या सुरुवातीला जर डोंट असेल इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये तर डोंटच्या ऐवजी नॉट टू घेतात. टू नॉट टू नाही, फक्त नॉट टू. म्हणजे हा झाला दुसरा चेंज कंजंक्शनचा. जोड शब्द कोणता घ्यायचा, वाक्याचा प्रकार कोणता आहे त्याच्यावर डिपेंड असतं. तिसरा रूल असतो सर्वनामाचा, प्रोनाऊनचा. आता प्रोनाऊन्स कोण कोणाबरोबर बोलतं त्याच्यावर डिपेंड असतं. ही सेड आय एम लेट टुडे, म्हणजे बोलणारा पुरुष आहे की स्त्री आहे ते महत्वाचं आहे. इकडे जर पुरुष बोलणारा असेल, पुरुषवाचक सर्वनाम असेल आणि हे सर्वनाम त्या पुरुषासाठी आलं असेल तर त्या आयचं ही होते. इथे जर शी बोलणारी असेल, शी सेड असेल आय एम लेट टुडे, तर मग शी बोलणारी असेल तर आयचं शी करावं लागेल. म्हणजे बोलणारा कोण आहे त्याच्यावर डिपेंड आहे. त्याच्यानुसार आपल्याला इथली सर्वनामं बदल करावी लागतात. महत्वाची गोष्ट आहे जी मी तुम्हाला 5 रूल सांगितले, ते 5 रूल महत्वाचे आहे. पहिला रिपोर्टिंग वर्बचा, जसं मी सांगितलं वाक्याच्या प्रकारानुसार चेंज करायचंय. दुसरा बदल हा कंजंक्शनचा आहे, तो पण वाक्याच्या प्रकारावर डिपेंड आहे. हा तिसरा जो रूल आहे सर्वनामाचा, त्याच्यासाठी वाक्याचा प्रकार महत्वाचा नाही. कोणत्याही वाक्य प्रकारामध्ये ते सर्वनाम कोणाकरता आले, बोलणारा कोण आहे त्याच्यावर मग आयचं ही किंवा शी. विच असेल वाक्याच्या सुरुवातीला तर विचचं दे होतं. यू सब्जेक्ट म्हणून आला असेल, तो जर पुरुषासाठी यू आला असेल एकवचनी तर यूचं ही. स्त्रीसाठी आलं असेल, लेडीजसाठी तर शी, आणि अनेकांसाठी आलं असेल तर दे. यू जर सब्जेक्ट म्हणून आला असेल तर. पण यू जर ऑब्जेक्ट म्हणून आला असेल तर क्रियापदानंतर तर यूचं हिम, हर, देम अशा प्रकारचं आपण चेंज करतो. बाकी तुम्हाला वाक्यरचनेमध्ये प्रोनाऊन्स महत्वाचं आहे, कोणासाठी आलंय आणि ज्याच्यासाठी ते सर्वनाम आलं असेल तशा पद्धतीनं ते चेंज होईल. आयचं ही किंवा शी, यूचं ही, शी, दे, वीचं दे, अशी सगळी सर्वनाम आहेत. आणि कोणाचं नाव असेल किंवा सर्वनाम नसेलच तर इथे चेंज करायची गरज नाही. चौथा बदल आहे सगळ्यात महत्वाचा टेन्सचा. हाच बदल विद्यार्थ्यांचा जनरली चुकतोय आणि म्हणून टेन्सचा बदल सगळ्यात महत्वाचा आहे. जनरली प्रेझेंट टेन्स असेल तर पास्ट टेन्स करायचा असतो. म्हणजे काय,
आता टेन्सचे 4 उपप्रकार असतात. प्रेझेंट टेन्स म्हटला की 4 उपप्रकार असतात. सिंपल प्रेझेंट असेल तर सिंपल पास्ट, प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. याचाच अर्थ असा आहे की वाक्यात जर इजामार असेल तर त्याचं वॉच किंवा वेअर करायचं, वाक्यात जर हॅव हॅज असेल तर त्याचं हॅड करायचं, आणि मॉडल ऑक्झिलरी असेल, कॅन असेल तर कुड, मे असेल तर माईट, मस्ट असेल तर मस्ट, शाल असेल तर शुड, विल असेल तर वुड. अर्थातच मॉडल ऑक्झिलरी पण त्या नियमानुसार आपल्याला चेंज करायचे असतात. वाक्यात जर हेल्पिंग वर्ब डू म्हणून आलं तर डू काढून क्रियापदाचं सेकंड फॉर्म करायचं असते. डू म्हणजे प्रेझेंट टेन्स आणि म्हणून डू काढून क्रियापदाचं सेकंड फॉर्म करायचं असेल. वाक्यात जर डीड असेल तर तो पास्ट टेन्स असतो आणि म्हणून मग डीड काढताना पास्ट सिंपल पास्ट टेन्सचा पास्ट परफेक्ट होतो. म्हणून डीड असेल तर हॅड आणि व्ही3 करायचं असतं, डिडंट असेल तर हॅडंट आणि व्ही3 करायचं असतं. डायरेक्ट इनडायरेक्ट समजून घ्यायच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रूल समजून घेणं आवश्यक आहे, त्याच्याशिवाय डायरेक्ट इनडायरेक्ट समजणार नाही. हा जो चौथा टेबल आहे टेन्सचा, इथे जर सिंपल पास्ट असेल तर पास्ट परफेक्ट होणार, जसं व्ही2 असेल तर हॅड आणि व्ही3 होणार. आणि इथे पास्ट परफेक्ट असेल तर आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट पास्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असे सगळे बदल टेन्सचे त्या ठिकाणी करावे लागतात. आणि सर्वात शेवटला जो टेबल आहे, सगळ्यात शेवटला जो रूल आहे तो आहे वर्ड्स विच इंडिकेट टाइम अँड प्लेस. स्थल कालवाचक शब्दाचा. स्थल कालवाचक शब्द म्हणजे टुडे असेल तर दॅट डे, टुमारो असेल तर नेक्स्ट डे, यस्टरडे असेल द प्रिव्हियस डे, नाऊ असेल तर देन, धीस असेल तर दॅट, धीज असेल तर दोज, ॲगो असेल तर बिफोर. अशा प्रकारची स्थल कालवाचक शब्द लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर आपल्याला वाक्याच्या प्रकारानुसार सगळे चेंजेस करत जायचे आहे. मी आतापर्यंत जे नियम सांगत होतो 5 प्रकारचे, ते नियम लक्षात आले तर आपल्याला वाक्य बरोबर करता येईल. ही सेड आय एम लेट टुडे. वाक्याचा प्रकार कोणता? सगळ्यात पहिल्यांदा वाक्याचा प्रकार आहे असर्टिव्ह. असर्टिव्ह सेंटेन्स आहे तर आपण सेडचं सेडच करणार, म्हणून ही सेड. असर्टिव्ह सेंटेन्स आहे, कंजंक्शन या ठिकाणी दॅट येणार. असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये कंजंक्शन दॅट येतं. तो बोलतोय ही सेड आहे म्हणून मग आयचं आपल्याला ही करावं लागेल आपल्या सर्वनामाच्या नियमानुसार. तो बोलतोय ही सेड दॅट, आयचं ही. एम आहे अर्थात प्रेझेंट टेन्स आहे, एमचं आपल्याला वॉच करावं लागेल. ही वॉच चौथा बदल. आणि ही वॉच लेट टुडेचा आपल्याला दॅट डे करावं लागेल. असे आपण बरोबर 5 बदल केले. सेडचा आपण सेडच केलंय कारण वाक्य असर्टिव्ह आहे. असर्टिव्ह सेंटेन्स असल्यामुळे कंजंक्शन आपण दॅट केलंय. तो बोलतोय की मला उशीर झालाय, आय एम लेट टुडे. तो बोलतोय पुरुष आहे म्हणून आईचं आपण ही केलं. इथे शी सेड असतं तर आईचं आपण शी केलं असतं. आणि इथं जर दे असतं कदाचित तर इथे मग वी असतं, मग आपण वीचं दे केलं असतं. म्हणून सर्वनाम महत्वाचं आहे. कोण कोणाबरोबर बोलतोय, तो काय बोलतोय, त्या सर्वनामाच्या बोलणाऱ्याच्यानुसार सर्वनाम बदलवता येतात. ही सेड दॅट, आयचं ही, एमचं वॉच, ही वॉच लेट, टुडेचं आपण दॅट डे केलंय. म्हणजे हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. तर याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण चेंजेस केलेले आहेत. आता दुसरं वाक्य आपण बघूया. दुसऱ्या वाक्यामध्ये पुन्हा एकदा व्हेनेवर वी चेंज द डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट, वी नो द फर्स्ट थिंग इज दॅट द टाइप ऑफ सेंटेन्स. इन्व्हर्टेड कॉमामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलंय की इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेरचा भाग रिपोर्टिंग वर्ब असतो आणि इन्व्हर्टेड कॉमा मधला भाग रिपोर्टिंग स्पीच असतो. रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच जोडणं म्हणजे डायरेक्टचं इनडायरेक्ट करणं. आता पुन्हा एकदा सेकंड सेंटेन्स आपल्याला करायचं असेल तर पहिल्यांदा त्या वाक्याचा प्रकार इन्व्हर्टेड कॉमा मधला ओळखला पाहिजे. इन्व्हर्टेड कॉमा मधलं वाक्य आहे असर्टिव्ह, कारण हा सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब आहे, वर्ब आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. म्हणून पुन्हा पहिल्या वाक्याच्या नियमानुसार असर्टिव्हचे रूल आपल्याला फॉलो करायचे आहे. आता
इथे सेड होतं, आपण सेडच केलंय. पण आता दुसऱ्या वाक्यामध्ये सेट टू आहे आणि सेट टू असल्यामुळे आपल्याला या सेट टूचं त्या ठिकाणी टोल्ड करायचं आहे. ही टोल्ड देम, तो त्यांना म्हणाला. ही टोल्ड देम. आता असर्टिव्ह सेंटेन्स असल्यामुळे सेट टूचं आपण टोल्ड केलं. त्याच्यानंतर कंजंक्शन आपल्याला दॅट वापरायचं असते. दुसरा चेंज आपला दॅट कंजंक्शन करायचं असते. तो त्यांना म्हणाला, आय डोंट वॉन्ट टू सी एनी ऑफ यू. तुमच्यापैकी मला इथे कोणीच नकोय. आणि म्हणून मग आपल्याला ही टोल्ड देम कंजंक्शन दॅट घेतलंय. परत एकदा ही बोलणार असल्यामुळे त्याच्याकरता आय सर्वनाम आल्यामुळे आयचा आपण ही करणार. त्याच्यानंतर आपल्या नियमानुसार डोंट किंवा डझंट असेल तर त्याचं डिडंट करतात. डोंट किंवा डझंट असेल तर डिडंट करतात आणि डिडंट असेल तर हॅडंट प्लस V3 करतात. आपल्याला रूल लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. ही टोल्ड देम दॅट, आयचं ही, डोंटचं डिडंट. ही डिडंट. आता डोंटचं डिडंट केल्यामुळे आपण टेन्स बदलवला. डोंट म्हणजे प्रेझेंट टेन्स असतो आणि डोंटचं आपण डिडंट केलंय. हे डोंटचं डिडंट केल्यावर या वॉन्टला V2 करायची गरज नाही. असं केलं तर वाक्य चुकतंय. आणि म्हणून मग ही टोल्ड देम दॅट ही डिडंट, वॉन्टचं वॉन्टच राहील कारण डोंटचं डिडंट केलंय आपण. प्रेझेंटचा पास्ट टेन्स केलाय. दॅट ही डिडंट वॉन्ट टू सी एनी ऑफ यू. आता हे प्रोनाउन आलं ऑब्जेक्ट म्हणून. ते ऑब्जेक्ट मध्ये आलंय. दॅट ही डिडंट वॉन्ट टू सी, that he didn't want to see any of them. त्या यूजचं देम होणार कारण ते ऑब्जेक्ट म्हणून आलं. तो अनेकांसोबत बोलताय. ही सेट टू देम, तो अनेकांना म्हणालाय की तुमच्यापैकी मला इथे कोणीच नकोय. आणि म्हणून मग त्या यूजचं देम होणार. जर तो एका लेडीज बरोबर मुलीबरोबर बोलत असेल तर यूजचं हर झालं असतं आणि पुरुषाबरोबर बोलत असेल तर यूजचं हिम झालं असतं. आणि म्हणून मग तुम्हाला त्या ठिकाणी कोण कोणाबरोबर बोलतोय, कोणचं वाक्य आहे ते लक्षात घेणं आवश्यक आहे. आता तिसरं वाक्य आहे आपल्याला, शी सेड यू वेअर रॉंग डॅड. आपल्याला वाक्यरचना करणं आवश्यक आहे की कोणत्या प्रकारचं आहे. कोणत्या प्रकारचं वाक्य असेल त्याच्यानुसार आपल्याला वाक्यरचना परत एकदा असर्टिव्हच आहे. सेडचं सेडच होणार, कंजंक्शन दॅट होणार. शी सेड कोणाबरोबर बोलतं आपल्याला माहित नाही आणि म्हणून मग यूचा आपण ही किंवा शी दोन पैकी काही करू शकतो. शी सेड दॅट शी वॉज अवेअर आहे म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्सचा पास्ट परफेक्ट करायचा आहे असा आपला रूल आहे. तर इथे वेअरच्या ऐवजी हॅड होतं. हॅड बीन अशी रचना करायची असते जेव्हा सिंपल पास्ट टेन्स असतो. सिंपल पास्ट टेन्सच्या वेळेला हॅड बीन असं करायचं असते. शी हॅड बीन रॉंग. आता ऍक्च्युली हे डॅड जे आहे हे या वाक्यात दिलंय ते इथे कॉमा वगैरे दिलेला नाही म्हणून मग आपण डॅड तिथंच देतोय जसं आहे तसं. पण सपोज इथे जर कॉमा असता तर मग आपण वाक्य असं केलं असतं, शी टोल्ड डॅड असं केलं असतं. पण त्या वाक्यामध्ये कॉमा दिलेला नाही म्हणून मग शी हॅड बीन रॉंग डॅड असं आपण त्या ठिकाणी केलंय. अर्थात आता हे वाक्य कोणासाठी आलंय, यू वेअर रॉंग डॅड, डॅडला म्हणताय. मग आता आपण ती म्हणाली बाबा तुमचं चुकतंय तर आपलं इथे जे आपण शी लिहिलंय या कर्त्यानुसार ते चुकलंय. कारण बाबा बरोबर बोलताय आणि म्हणून डॅड असल्यामुळे इथे जरी शी बोलत असली तरी हे यू डॅड साठी आलंय. म्हणून या शीच्या ऐवजी आपल्याला यूच्या आपल्याला ही केलं पाहिजे. कारण बाबांना म्हणते की तुमचं चुकतंय बाबा कुठेतरी. आपण इथे जरी शी बोलत असलं तरी त्या ठिकाणी यूचं शी नाही करता येणार कारण बाबा तिकडे आहे म्हणून इकडे ही होणार. आणि ते जर आपण जोडलंय तिकडचं डॅड तर मग इथे सेट टूच्या ऐवजी टोल्ड होणार. शी टोल्ड डॅड दॅट ही हॅड बीन रॉंग असं वाक्य होणार. जर इथे कॉमा मी दिला असता तर मग आपण हे डॅड इकडे जोडलं असतं. पण तिथे कॉमा नाही आहे, ते डॅड कंटिन्यू आहे आणि म्हणून शी सेड दॅट ही हॅड बीन रॉंग डॅड असं केलंय आपण. तर वाक्याच्या प्रकारावर डिपेंड आहे की वाक्य कोणत्या प्रकारचं आहे.